जत जिल्हा सांगली येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना सांगली याच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना शिक्षक व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत दिले निवेदन। यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, जतचे नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र अराळी, संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष बाबासाहेब जानकर, राज्य उपाध्यक्ष संतोष काटे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव माळी, जत तालुका उपाध्यक्ष सिद्धण्णा शिंगे, कोषाध्यक्ष शांतीलाल साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षानंतर निवड श्रेणीचा लाभ तात्काळ देणे, शिक्षकांच्या विनंती बदल्या जिल्हा स्तरावर करणे, SC, ST, OBC, VGNT कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये न्याय देणे, तसेच जिल्हा परिषद शिक्षण समितीवर मागासवर्गीय शिक्षक प्रतिनिधी नियुक्ती करणे या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। सदर मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित प्रश्नाची तात्काळ सोडवणूक करावी अशी मागणी राज्याचे उपाध्यक्ष संतोष काटे यांनी केली असून काल हे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना देण्यात आले। यावेळी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्ह्याचे अनेक नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.